पाहिजे. काय झालं? नाही आरामात सर, मस्करी करतोय. आरामात, आरामात. चला मॅचला होतीये मॅच चालू सुरुवात. करूया. बॉलिंग ट्रॅकवर मात्र बॉलर तयार असेल आणि समोर आहे बॅट्समन. इकडे आपण पाहू शकाल सुनील कदम. फायनलचा पहिला बॉल थोडा टाळ्या व्हायला पाहिजेत. मेगा फिनालीचा हा बॉल पडतोय आणि इथून मात्र हलक्या हाताने पुश केल्या बॉलला. सरळ बॉल जाणार सीमारेषेच्या बाहेर. पहिला चौकार आला बॅट्समन सुनील कदम यांच्या बॅटमधून. हो जरा दुवेकर. काय बोलणार? चौकारानं चांगली सुरुवात होती आहे नक्कीच, नक्कीच सर. फायनलच्या मॅच मध्ये. सुनील कदम आणि एकीकडे आपण पाहतोय प्रदीप बॅट्समन प्रदीप प्रदीप पाटील. पाटील. गजानन जाधव हे बॉलिंग ट्रॅकवर आहेत. टायगर संघाकडून प्रतिनिधित्व करत असताना पहिलं पॉवर प्लेचं जबाबदारीचं षटक गजानन यांनी आपल्या स्वतःच्या हातामध्ये घेतलंय. चौकारानंतर मात्र सुरेख बॉल फेकला गेला आणि निर्धाव चेंडूची झाली सांगता. 8 षटकांच्या मॅच मध्ये आता निर्णायक मोडवर मॅच, म्हणजे अर्थातच दोन्ही संघ हे विनर असणार आहेत. एक रनर अप असेल, परंतु दोन्ही संघांना एक एक ट्रॉफी कोणती ना कोणती मिळणार आहे यामध्ये तीळ मात्र शंका नाही आहे. अजून एक दर्जेदार बॉल फेकला गेला. अजून एक निर्धाव चेंडूची सांगता. एक चौकारानंतर मात्र शांत ठेवलंय सुनील कदम यांना. गोलंदाज गजानन यांच्या माध्यमातून आपण पाहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी घेतलं. पहिल्या बॉलवर चौकार खाल्ला, तदनंतर मात्र सुरेख गोलंदाजी करून देत असताना आणखीन एक दर्जेदार बॉल. क्या बात आहे. चौकारानंतर जो कमबॅक आहे आणि सुनील कदम सारख्या घातक फलंदाजाला एका जागेवर थांबवणं मोरे सर, मी म्हणेन वाखाणण्याजोगी गोलंदाजी. नक्कीच सर. पहिल्या चेंडूवर घाव घातला तर 3 चेंडू निर्धाव. यावेळेला फिरून मारलाय. किती वेळ शांत राहील बॅट्समन. सुनील कदम आहे नाव. बॉलला फेकून दिलं मिड विकेटच्या डोक्यावरनं. 6 धावा षटकार. 5 चेंडू आणि 10 धावा. शेवटचा एक बॉल शिल्लक असेल या षटकातला. 5 बॉल अद्याप फेकून झालेल्या. 10 धावांपर्यंत प्रवास करता बॅटिंग करत असलेला वॉरियर संघ विरोधात टायगर संघ उभा आहे. टायगर वन द टॉस अँड डिसाइड टू फील्ड फर्स्ट. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय टायगर संघानं. हाही दर्जेदार फटका आहे. विकेट जाते की षटकार जातोय हे पाहणं अतिशय महत्वाचं असेल. आणि बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकारासाठी 4 धावा. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाले 14. 3 निर्धाव चेंडू निघाले आणि 3 बॉल मध्ये 14 धावा ठोकल्यात. सुनील कदम. षटकाची होते समाप्ती. एक षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा. कोणत्याही प्रकारचा विकेट नाहीये. चांगली दमदार सुरुवात वॉरियर संघाकडून आपल्याला पाहायला मिळेल. सर फक्त सुरुवातच नाही तर ते अंतही तसाच करतील, कारण की सुनील कदम हे स्वतः या संघाचे संघ मालक आहेत आणि त्यांनी ऑक्शनमध्ये जी टीम निवडलेली आहे ना सर, ही जिंकण्यासाठीच निवडलेली आहे. तर मला वाटत नाही ते सामना सहजासहजी सोडतील. खरं आहे, कारण 3 दिवसाचा प्रवास आपण जर पाहिला तर वॉरियर संघ चांगला फाईट करताना पाहायला मिळतोय. परंतु टायगर संघालाही इथे कमी समजता कामा नाही, कारण उपांत्य फेरीपर्यंत येऊन जो संघ थांबतो ते दोन्ही संघ बेस्टच असतात. बेस्ट विरोधात बेस्ट अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच सर. महेश. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. दुसऱ्या क्रमांकाचं षटक हाताळण्यासाठी महेश याला पाचारण करण्यात आलंय. उजव्या हाताचा हा गोलंदाज. तर त्याचा सामना करण्यासाठी समोर आहे प्रदीप पाटील. महेश तोरमल. पहिला बॉल आपण पाहिला. शरीरापासून दूर फेकण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची झाली सांगता. टीमची टोटल मात्र तिथे स्टॉप झाली आहे. 1 चेंडू 14 धावा. महेश तोरमल विरोधात एकीकडे सुनील कदम अशी ही मॅच असेल, असा पॅटल असेल. अजून एक दर्जेदार बॉल फेकला गेला. अजून एक निर्धाव चेंडूची झाली सांगता. इथून मात्र सुनील कदम आपल्या सहकारी फलंदाजाला काहीतरी कान मंत्र देतात. प्रदीप पाटील आहेत नॉन स्ट्राईक एंडला. हाही दर्जेदार फलंदाज आहे प्रदीप पाटील. लगातारचे बॉल 2 बॉल निर्धाव निघाल्यानंतर मात्र काहीतरी सल्ला मसलत दोघांच्या मध्ये होताना पाहायला मिळेल. महेश तोरमल आहे हा एक नामांकित खेळाडू आहे, त्यामुळे याला फेस करणं थोडंसं अवघड होऊन बसलंय सध्याच्या घडीला.
मोठा फटका, फटका फसला, विकेट जाईल की षटकार जाईल? हो, चांगला प्रयत्न होता, परंतु बॉल जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. प्रदीप पाटील जसं स्वभावाने शांत आहे सर. 2 चेंडू निर्धाव काढल्यानंतर देखील तिसऱ्या चेंडूचा प्रहार केलाय. असा खणखणीत मारलाय चौकार. बघूया आता पुढची उरले 3 चेंडूमध्ये प्रदीप पाटील काय करतायत चमत्कार. 9 बॉल मध्ये 18 धावा आहेत, त्यापैकी एकही धाव सिंगल डबलची नाहीये. सगळ्या चौकार आणि षटकाराच्याच धावा आहेत. बरोबर. सिंगल आणि डबल या धावेनं धावच जमवलेली नाहीये. चांगली सुरुवात आहे. कधी डॉट होतोय, कधी षटकार येतोय, कधी चौकार येतोय, कधी निर्धाव चेंडू जातोय. असं संपूर्ण हा खेळ राहिलाय सध्याच्या घडीला. हलक्या हाताने कट केलाय या बॉलला. हो, नकार दिलाय. रिस्क घेत नाहीये सुनील कदम. सांगतायत की विकेट जाणं परवडणार नाहीये. फायनलची मॅच आहे. नक्कीच. इतक्या सहजासहजीने हलक्यामध्ये तरी विकेट नाही सोडत सध्या सुनील कदम. पुन्हा एकदा आपल्या खेळाडूला ते देत आहेत कानमंत्र. फायनलची मॅच आपण पाहाल. धावसंख्या 1.4 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा. टप्पा पडल्यानंतर फ्लाय होतोय बॉल. काय जबरदस्त व्हेरिएशन आहे. क्वालिटी गोलंदाजाकडे आहे महेश तोरमल. हा गोलंदाज ऑलराऊंडर परफॉर्मन्स आहे. बॅटिंग करत असताना तेवढाच प्रचंड वेगवान पद्धतीने बॅटिंग करण्यामध्ये हा मातब्बर खेळाडू आहे आणि आता गोलंदाजी ही तेवढीच ताकदीची. या बॉलला खेळून काढलाय ऑफसाईडला. सिली ऑफला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. सिंगल धावाली. सिंगलच्या माध्यमातून टीमची टोटल पुढे सरकेल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. 19 धावा आहेत बिनबाद. 10चा रन रेट आहे सर. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाल्या आहेत 19. उरलेत अजून पुढे 6 षटक. 36 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या 36 बॉल मध्ये सुनील कदम आणि आघाडीचे ओपनिंगला आलेले बॅट्समन आपण पाहाल पाटील. प्रदीप पाटील. हे दोन्ही खेळाडू सेट होऊन खेळतायत. ज्यामध्ये आपण पाहाल प्रदीप पाटील 6 बॉलवर 5 धावा करून मैदानामध्ये उभे आहेत आणि दुसरीकडे आपण जर पाहाल सुनील कदम यांनी फेस केल्यात 6 बॉल आणि धावा काढलेल्या आहेत त्या मात्र 14. नक्की सर. आपण जर त्यांची टीम पाहिल्यात वॉरियरची, तर त्यांच्या शेवटच्या खेळाडूपर्यंत बॅट्समन भरलेले आहेत सर. त्यामुळे त्यांना बॅट्समनची अजिबात चिंता नाहीये. हो, परंतु यानंतरचा येणारा वन डाऊनला खेळाडू मुझफ्फर मुझफ्फर तोही दर्जेदार खेळाडू आहे. त्यामुळे धावसंख्या मोठी करणं हे त्यांना सहज शक्य होत आहे. परंतु समोर आज टायगर संघ सुद्धा ही मॅच सहजासहजी येणार नाहीये, कारण फायनल मॅच आहे. प्रत्येक संघाला स्वतःला सिद्ध करण्याची हीच वेळ आहे. यावेळेला मोठा फटका खेळला. हवेमध्ये बॉल आहे आणि पहिला विकेट इथून माघारी परतताना पाहायला मिळेल. आउट होणारा पहिला बॅट्समन मैदानाच्या बाहेर प्रदीप पाटील. बघा सर, आपण बघू शकता त्यांच्याकडे एक आयकॉन खेळाडू आहे अनिरुद्ध कावीकर. तरी पण त्यांनी मुझफ्फर शहासारख्या तरुण आणि युवा नेतृत्वाला पुढे पाठवलेलं आहे. ओ, गेम प्लॅनिंग असते. शेवटची मॅच आहे. कधी कधी पहिली 2 षटकं असतात, 2-3 षटकं असतात, ती लिडिंग गोलंदाजाला दिली जातात. त्यामुळे कदाचित त्याला पाठीमागे ठेवणं हा योग्य निर्णय असेल कर्णधाराचा. नक्कीच सर. मुझफ्फर मैदानामध्ये येतोय. श्रवण बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. श्रवण आहे बॉलिंग ट्रॅकवर. 2.1 षटक संपतोय आता. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज सज्ज असेल. या बॉलला फ्लिक करायचं होतं. व्हाईट बॉल कॉल आहे. एक्स्ट्राची 1 धाव. टीमची टोटल 20. 2-0 20 रन ऑन अ बोर्ड. पहिल्याच चेंडूमध्ये एक विकेट घेतल्यानंतर एक अतिरिक्त स्वरूपामध्ये वाईटची धाव देऊन धावसंख्या करतायत 20. एक गडी बाद 20. गोलंदाजामध्ये प्रत्येक बॉल मध्ये काहीतरी वेगळं पण पाहायला मिळतोय. कधी स्टंप टू स्टंप गोलंदाजी, कधी शरीरापासून दूर फेकण्याचा प्रयत्न,
मिड विकेट क्षेत्रामध्ये या बॉलला खेळून काढला, एक येईल, दुसरीची मागणी केली जाते, रनआउटचा चान्स होऊ शकतो. रनिंग बिटवीन द विकेट चांगली होती, कॉलिंग चांगली होती पहिल्या रनसाठी, त्यामुळे 2 धावांमध्ये या बॉलचं रूपांतर झालं. 22 धावा, 2.2 षटकं संपतायत. 8 षटकांची मॅच असेल, किमान 80+ धावा सेट कराव्या लागतील. हो, यावेळेला आपण पाहिलं व्हाईट बॉल आहे, ही खराब बॉल फेकला जातोय गोलंदाजाकडून, एक चांगला एक खराब बॉल, असा काहीसा प्रकार. 23 धावा, एक्स्ट्राच्या धावा या कधी कधी समजा आपण एका 8 ओव्हरच्या षटकामध्ये 10 धावा एक्स्ट्राच्या असतील आणि ती मॅच 5-7 धावानं जर लॉस झाली तर मात्र त्या एक्स्ट्राच्या धावा आठवून येतात. पुष्केला या बॉलला आपण पाहतोय गॅप मध्ये खेळलाय, बॉल जाणार सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. चौकारानं जर धावसंख्या जर पाहिली 27 धावा. चांगला निर्णय होता सर. हा फटका मारण्याऐवजी त्यांनी बॉलला फक्त दिशा दाखवली. जेव्हा ताकदीचे फटके येत नाहीये, प्रतिस्पर्धी गोलंदाज पलटवार करतोय, अशा वेळेला बुद्धीचा वापर केला आणि हे गरजेचं असतं. गनिमी कावा आणि गनिमी काव्यानं मात्र चांगले चांगले सुरमा छत्रपती शिवाजी महाराजांनी लोलवले. तसा या फलंदाजाच्या माध्यमातून हा गनिमी कावा होता मी म्हणेन. नक्कीच सर. हलक्या हातानं या बॉलला खेळून काढलाय, परंतु अगदी जवळ होता बॉल, त्यामुळे धाव घेताना कधी कधी लक्ष ठेवावं लागतं. कारण समोर जो खेळाडू आहे सुनील कदम आहे, दोन्ही खेळाडू जे आहेत, मुझफ्फर असेल, सुनील कदम असतील, दोन्ही खेळाडू ताकदीचे आहेत. त्यामुळे रनआउटच्या स्वरूपात मागच्या वेळेला मुझफ्फरचा विकेट जाताना आपण पाहिला. रनआउट म्हणजे संघाला न परवडणारा विकेट असतो. हो, यावेळेला एज लागली, एक धाव कंप्लीट झाली. संधी होती सर ही आणि गमावलेली आहे संधी. आणि या संधीचं नक्कीच सोनं करतील सुनील कदम. रनआउटचा विषय आपला निघालेला मोरे सर, सुनील पाटील मला तर वाटतं रनआउट झालेले आणि ती मॅच अगदी सगळ्यांच्या जीवाला लागली. 12 चेंडूमध्ये वॉरियर्स 35. वॉरियर संघाच्या विरोधातच. 12 चेंडू 35 धावांची आवश्यकता होती. हो, यावेळेला पहा बॉल प्रचंड वेगानं विकेटकीपरच्या हातामध्ये गेलाय. षटकाची होते समाप्ती, 3 षटकं संपतायत. टीमची टोटल धावसंख्या 29ला 1. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली 29 आणि 1 गडी बाद. तर आपण मगाशी सर त्या संघाबद्दल बोलत होतो, की त्यांना जर नेव्ही पाटील असते, तर कदाचित ते 12 चेंडूमध्ये 35 धावा करू शकले असते. आणि परंतु स्ट्राईकच्या चक्करमध्ये ते कदाचित रनआउट झाले. दुर्दैव असं की त्यांच्या बॅटला लागून झेल पकडला गेला असता तरी एवढं काही वाटलं दुःख नसतं. झालं परंतु नसतं. रनआउटच्या स्वरूपात विकेट जाणं मी मगाशीच म्हटलं, संघाला परवडत नाही ते. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच आणि टीम मीटिंग प्रत्येक षटकानंतर आपण एकत्र येऊ नका प्लीज. गजानन जाधव हे नवीन गोलंदाज वापरले जातील. पुन्हा एकदा समोर असणारा बॅट्समन आपण पाहू शकता, सुनील कदम. एक हार्ड हिटर बॅट्समन आहे. 54 नंबरची जर्सी, सातत्यानं तिसऱ्या रात्रीमध्ये प्रभावित करणारा हे नाव वॉरियर संघाचं. आडव्या बॅटनं यावेळेला खेळला, मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल घरंगळत जातोय. सिंगल आली, दुसरीची मागणी, धोका होऊ शकतो, रनआउटचा चान्स. परंतु सुरक्षितरित्या आपल्या स्क्रीनमध्ये मौजूद होता सुनील कदम. पोहोचतायत 2 धावा कंप्लीट. 31 धावा, 3.1 षटक, 4थं षटक प्रोग्रेसवर आहे. पुन्हा एकदा गजानन याच्या हातामध्ये पहिलं षटक ज्यांनी हाताळलेलं त्याच गोलंदाजाच्या हातामध्ये ही जबाबदारी सोपवली आहे टायगर संघानं. हलक्या हातानं या बॉलला खेळून काढलाय, सिंगल असेल. 32 धावा. एक मोठी धावसंख्या उभारावी लागेल सर, हा सामना जिंकायचा असेल तर.
हो जरूर आणि क्षमता आहे वॉरियर संघासमोर, परंतु सध्याच्या घडीला होतंय काय की गोलंदाज सुद्धा हबी होत आहेत. गोलंदाज सुद्धा आपलं कौशल्य पणाला लावतायत. ज्यापैकी गजानन आपण पाहतोय स्विन होत आहे, फिंगर रोल करतोय बॉल टाकताना, टप्पा पडल्यानंतर इन स्विन आउट स्विन असा जर प्रकार असेल तर मग संभ्रमात पडतो फलंदाज. व्हेरिएशन आहे सर बॉलिंगमध्ये. पुन्हा एकदा दर्जेदार बॉल फेकला गेलाय. कोणत्याही प्रकारचं धाव नाहीये. अशा पद्धतीचा खेळ राहिला तर मग 10च्या पुढे सरासरी नेणं थोडंसं अवघड होऊन जाईल. बॅट्समन खूप मोठी बॅटिंग ऑर्डर आहे वॉरियर संघासमोर संघाकडे, तर मग कुठेतरी रिस्की घ्यावी लागते. 3.4 षटकांचा खेळ झालाय, 32 धावा 1 विकेटच्या मोबदल्यात. या बॉलला फिरून मारलाय, सिंगल आली आणि एकच धाव येणार. 33 धावा, शेवटचा एक बॉल शिल्लक असेल चौथ्या षटकातला. गोलंदाजी करत असताना गजानन सुरेख गोलंदाजी करतोय. दोन्ही षटक अगदी दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये थोडासा महागडाट जरूर ठरलेला, पण दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फसतोय. विकेट किपरच्या हातामध्ये षटक क्रमांक 4 इथून संपुष्टात येतोय. धावफलकावर धावा लगावल्या जात आहेत, त्या 33 एक विकेटच्या मोबदल्यात. पाचव्या क्रमांकाची गोलंदाजी कोणत्या गोलंदाजाच्या हातामध्ये सोपवली जाईल टायगर संघाकडून हे पाहणं ही अतिशय गरजेचं असेल. चला फिल्डिंग लावून घ्या. समोर बॅट्समन आपण मुझफ्फर याला पाहाल. मुझफ्फर आणि सुनील कदम हे आघाडीला आलेले दोन्ही बॅट्समन मैदानामध्ये सुरक्षित आहेत. ड्रिंक ब्रेक कमी मुझफ्फर स्ट्राईकला खेळणारा बॅट्समन. नवीन गोलंदाज, 5व्या क्रमांकाची गोलंदाजी हाताळण्यासाठी गोलंदाज आहे कृष्णा राठोड. हो मागच्या मॅच आठवणीत असेलच सगळ्या प्रेक्षकांच्या. दर्जेदार गोलंदाजी म्हणजे गेम चेंजर गोलंदाजी केलेली कृष्णा राठोड यांनी. त्याच्याच हातामध्ये आता जबाबदारी दिली आहे, परंतु त्यावेळेस संघ वेगळा होता, यावेळेस संघ वेगळा. परिस्थिती कधी कधी विपरीत होते. यावेळेला पॉइंट आणि कव्हर मध्ये या बॉलला खेळून काढला. क्षेत्ररक्षक उभा आहे तिथे, एकच धाव येणार. 34 धावा पाहायला मिळतील 5वं षटक प्रोग्रेसवर असताना. धावा येत नाहीयेत. आपण पाहतोय वॉरियर संघासारखा धाकड संघ मात्र गोलंदाजांनी संपूर्णपणे बंदिस्त केले धावसंख्येला. चार पूर्णांक एक षटकाचा खेळ संपलाय. समोर आहे बॅट्समन आपण पाहू शकता सुनील कदम, ज्याच्यावर पूर्ण धुरा आहे. फुलटॉस बॉल होता, यावेळेला आपण पाहिलं व्हाईट बॉल कॉल आहे. एक्स्ट्राची एक धावेल. फिरवून मारण्याचा प्रयत्न होता. लो फुलटॉस बॉलला मोठ्या शॉट मध्ये कन्वर्ट करायचं होतं, परंतु बॉल निघून गेला सरळ लेग स्टंपच्या बाहेरून एक धावेसाठी वाईड न. 35 धावा. कट केलं, गॅप मध्ये खेळाय. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल का? नाही, सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर चौकार.
ग्राउंड शॉट जे गॅप शॉट आहेत त्यांच्यामधून धावा येतात या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. कारण आता सकाळ सकाळ होत आहे. जवळजवळ आपण जर पाहिलं 2:15 झालेली आहेत. आणि अशामुळे जो मॉइश्चर असतो, जो दव फॅक्टर असतो, तो मात्र थोडा गोलंदाजीला मदत करत असतो. षटकार येत नसतात आणि अशा वेळेला विकेट गोलंदाजाला मदत करत असते. चला बॉल भेटत नसेल तर द्या दुसरा. अंपायर बॉल घ्या. पाठीमागे बॉल आलाय बघा. आपण पाहिलं 39 धावा आहे धावपटलावर. 4.2 षटकं संपतायत. धावफलकावर धावा आहेत त्या मात्र 39 धावा. पुन्हा एकदा बॉलर तयार आहे. कृष्ण राठोड. ओ ब्लॉक होल मध्ये परफेक्ट यॉर्कर फेकला गेला गोलंदाजाच्या माध्यमातून. सिंगल असेल. धावांसाठी आता मात्र संघर्ष सुरू आहे वॉरियरच्या खेम्यामधून. कारण जो वॉरियर संघ अगदी ताकदीनं खेळला मागचे बरेचसे सामने, तो मात्र आता फायनल मध्ये थोडासा संघर्षमय क्रिकेट खेळताना पाहायला मिळतोय. फुल टॉस आणि या फुल टॉस वर आपण पाहतोय की चौकार आलाय. यस बीमर चेक केला जाईल. कमरेच्या वरती हाईट फॅक्टर आहे का हे चेक केलं जाईल की बॉल डीप होतोय. डीआरच्या स्वरूपामध्ये चेक केलं जातं या बॉलला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. सुरक्षित आहे बॉल. त्यामुळे आता पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करावी लागेल वॉरियर संघाच्या बॅट्समनला. धावा येत नाहीयेत आणि अशा वेळेला मात्र येणारा हा चौकार धावसंख्येला थोडीशी उभारी देतोय. 44 धावा होत आहेत. 4.4 बॉलचा खेळ संपला अद्याप. आणखीन एक बुडाला टाकलेला हा बॉल आपण पाहिला, गॅप मध्ये ढकलला आहे. सुंदर असा चौकार पाहायला मिळाला. 5वं षटक प्रोग्रेसवर आहे. शेवटचा एक बॉल शिल्लक असेल. 48 पर्यंत प्रवास करतोय वॉरियर संघ विरोधात टायगर संघाच्या खेळत असताना. शेवटचा बॉल फेकण्यासाठी कृष्णा राठोड हा खेळाडू तयार असेल. मुझफ्फर आहे उजव्या हाताचा बॅटर. ओ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अशा रीतीने आपण पाहतोय 5 षटकं संपतायत. 48 धावा, एकच विकेट जाताना पाहायला मिळेल. थोडंसं चिंताजनक वातावरण. मी मगाशीच म्हटलं, अगदी वाघासारखा खेळणारा, योद्धासारखा लढणारा वॉरियर संघ इथे कुठेतरी फायनलच्या मॅच मध्ये धावांसाठी संघर्ष. त्याचं मूळ कारण टायगर संघाच्या गोलंदाजांनी केलेली कमालीची गोलंदाजी. 6व्या क्रमांकाचा गोलंदाज आपण इथे पाहाल.
काय झालं? स्कोर आहे 48 धावा आहेत 1 विकेटच्या मोबदल्यात 5 षटकांच्या समाप्तीनंतर. 6वं षटक घेऊन येतोय गोलंदाज महेश तोरमलकर. हे आणखीन एक दर्जेदार नाव आहे संघाचं. फिरवून मारण्याचा प्रयत्न आहे, परंतु अंपायर्स आम्हाला सांगतील हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. 1 धाव एक्स्ट्राची मिळणार आहे आणि या 1 धावेनं 49 धावा होत आहेत धापटलावर. महेश तोरमलकर पुन्हा एकदा तयार असेल. कट केलाय, 2 फिल्डरच्या मधून बॉलला काढलाय. चौकारासाठी 4 धावा आणि 4 धावेनं मात्र धावसंख्येला गती मिळतीये. धावफलकावर धावा लगावल्या जात आहेत, त्या मात्र 50+ होतीये. अर्थातच 53 धावा 1 विकेटच्या पश्चात. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये मात्र आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळेल. मुझफ्फर आणि एकीकडे असेल बॅट्समन सुनील कदम. चांगली गोलंदाजी आहे. स्तुती करावी लागेल गोलंदाजांची. च्या अनुषंगाने गोलंदाजी करतोय. हा टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेनं निघालाय आणि इथून मात्र थोडासा संशयाची पाल जरूर कुसकुसले मनामध्ये फलंदाजाच्या. आणि हा निर्धाव चेंडूची सांगता. अंपायर सांगतायत की बॉल आतमध्ये बाहेर निघालाय, आउटस्विंग झालाय, त्यामुळे कदाचित इथून मात्र आपण पाहतोय सुरेख गोलंदाजी घडताना पाहायला मिळेल. गोलंदाज आपण मनीष याला पाहाल. बॉलिंग ट्रॅकवर मात्र बॉलर तयार. पुन्हा एकदा नवीन बॉल घेऊन आपण इथून मात्र गोलंदाजीसाठी सज्ज असेल. टीमची टोटल धावसंख्या जर पाहिली तर 53 धावा धावपटलावर पाहायला मिळतील. 53 रन्स ऑन अ बोर्ड. कट लागली, यावेळेला नकार दिला, परंतु थोडासा मिसफिल्डिंग झाली, त्यामुळे 1 धावेमध्ये या बॉलला रूपांतर करण्यात आलं आणि या 1 धावेनं टोटल मध्ये झाली वृद्धी. रन संख्या आहे ती मात्र 54 धावा. 6वं षटक कार्यरत आहे. फायनलची मॅच आहे. एकीकडे वॉरियर संघ आहे तर एकीकडे टायगर संघ. या दोन संघांमध्ये मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चोपन्न धावा आहेत. 2 बॉल या 6व्या षटकातले शिल्लक असतील. कितपत धावा जमण्यामध्ये यश येतोय हेही पाहणं अतिशय महत्वाचं असेल. जुना बॉल हवाय ना? इथे सगळे नवीन आहेत. पहा कुणाकडे जुना बॉल असेल, रोलिंग बॉल, तर द्या लगेच मैदानामध्ये. चला मॅचला करा सुरुवात लगेचच, कारण 54 धावा आहेत. 2 बॉल शिल्लक असतील या षटकातले. बॉलिंग ट्रॅकवर मात्र गोलंदाज सज्ज असेल.
यावेळेला आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. बॉल जोपर्यंत सीमारेषी लगत जातोय तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. मगाशीच म्हटलं मी की धावांसाठी संघर्षमय हा खेळ राहिलाय वॉरियर संघासाठी. त्याचं मूळ कारण गोलंदाजांनी अक्षरशः कंबर कसली आहे. या फायनलच्या मॅच मध्ये टायगर संघाच्या गोलंदाजांनी अक्षरशः कंबर कसली आहे. यावेळेला आपण पाहतोय सिंगल आली आणि प्रत्येक विकेटसाठी टायगर संघासाठी ₹1000 पारितोषिक असेल. टायगर क्रिकेट फंडातून ते पारितोषिक दिलं जाईल. प्रत्येक विकेटसाठी ₹1000 पारितोषिक असेल आणि ते पारितोषिक असेल टायगर क्रिकेट फंडातून. जुना बॉल द्या इकडे, कारण हा जो कोणी बॉलर घेईल प्रत्येक विकेटसाठी ₹1000 पारितोषिक असेल टायगर संघासाठी. चला नवीन गोलंदाज लगेच मैदानामध्ये. या 6 षटकं संपली आहेत. टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली तर 56 धावा. योगेश गोलंदाजानं जर कदम अण्णांची विकेट घेतली तर राहुल साहेब आहेत आमचे, राहुल पारधी, त्यांच्याकडून वैयक्तिक ₹1000 पारितोषिक दिलं जाईल. ऑनलाईन लगेच तयारच आहेत ते, कारण माहिती आहे सुनील अण्णांची विकेट किती महत्वाची असेल वॉरियर संघाची. 7वं षटक आहे आणि या 7व्या षटकामध्ये आपण पाहतोय 56 धावा आहेत धावफलकावर. तुपानी खेळ करणारा वॉरियर संघ आता कुठेतरी संघर्ष करतोय धावांसाठी. काय जबरदस्त इथून मात्र अपील होते पंचांकडे. ओ यावेळेला आपण पाहतोय विकेट जाताना पाहायला मिळेल बॅटिंग करत असलेला सुनील कदम मात्र मैदानाच्या बाहेर. सुनील कदम यांचं मी प्रामाणिकपणेवर स्तुती करेन. तसं बघायला गेलं तर अंपायर्सकडे अपील झालेली, परंतु त्या बॅटला एज लागलेली हे त्याला कळून आलेलं आणि स्वतःहून मैदानाच्या बाहेर गेलाय. योगेश सर या. संघर्षमय क्रिकेट इथे पाहायला मिळतोय. मागच्या मॅच मध्ये काय टाईट सिच्युएशन, अगदी आमचे योगेश सरांचा आवाजच पूर्ण केला त्या मॅच मध्ये. मजा आली त्या मॅच मध्ये. खूप मॅजिकल मुवमेंट, खूप फनी मुवमेंट्स, सगळं काही त्या मॅच मध्ये भरलेलं. यावेळेला आपण नवीन बॅटर मैदानामध्ये येताना पाहायला मिळेल. अनिरुद्ध, अनिरुद्ध कावीकर. हलक्या हाताने या बॉलला पुश केला आहे. सिंगल आली आहे. चांगली सुरुवात आहे. प्रत्येक गोलंदाज येऊन आपला जी आपली क्वालिटी आहे ती सिद्ध करतोय मैदानामध्ये. शांत क्रिकेट चाललाय. फायनलची मॅच आपण पाहतोय. पहिल्या ओव्हरला आलेले चौकार षटकार वगळता त्यानंतर मात्र चौकार आणि षटकारांचा अक्षरशः दुष्काळ पडलाय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न यावेळेला हवेमध्ये खेळलाय आणि बॉल जाईल लगेचच
षटकारासाठी 6 धावा. लॉफुल टॉस बॉल होता. यावेळेला बॅट वाकडी केली. सरळ बॅटनं धावा येत नव्हत्या. अशा वेळेला बॅटला वाकडं करावं लागतं. सीधी उंगली से घी नहीं निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. आणि तसाच काहीसा प्रकार. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल योगेश. यावेळेला आणखीन एक गॅप शोधली आहे. दिमागदार खेळ, अगदी बुद्धिमत्तेनं खेळला जाणारा हा खेळ आहे. दाखवून दिलं मोठे फटके ताकदीने समोर जात नाहीयेत. अशा वेळेला मात्र दोन खेळाडूंच्या मधून बॉल काढण्याचा मानस या खेळाडूनं मनामध्ये रचलाय आणि त्यामध्ये सफलताही मिळते त्याला. चौकारानं टीमची टोटल पुढे सरकेल 67 धावा. 6.4 षटकांचा खेळ संपलाय. 67 धावा धापटल्यावर पाहायला मिळतील. यावेळेला मोठा फटका समोरच्या दिशेने खेचलाय. वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावरनं षटकार. 6 धावा. आता थोडीशी ऊर्जा झालेली आहे. ऊर्जा निर्माण झालेली आहे बॅट्समनच्या मनामध्ये. आणि जर आपण वॉरियर्सचा खेमा जर पाहिला तर पूर्ण स्मशान शांतता होती. कुठेतरी आता चेहऱ्यावर प्रत्येकाच्या स्मित हास्य आले असेल, कारण धावांसाठी संघर्ष करणारा वॉरियर संघ आता मात्र धावा जमवत आहे. 73 धावा आहेत. 70-72 धावांपर्यंत थांबतोय की काय असं वाटायला लागलेलं, परंतु चांगली सुरुवात आहे. बॅट्समन आपण पाहाल मुझफ्फर संयम ठेवला, स्वतःवर नियंत्रण ठेवलं. धावा येत नव्हत्या तरी सिंगल डबल मैदानावर थांबून राहिला. त्याला माहिती होता एखादा गोलंदाज माझ्या हाताला मिळाला तर मात्र मी होत्याचं नव्हतं करू शकतो. चला दुसरा बॉल द्या लगेच. आलाय बॉल. त्र्याहत्तर धावा, 6.5 षटक. या षटकामधला शेवटचा बॉल शिल्लक असेल. त्यानंतर 1 ओव्हर 8 ओव्हरची मॅच असेल. ही फायनलची मॅच. एकीकडे वॉरियर्स, एकीकडे टायगर. या दोन संघांमध्ये ही तुंबळ मैदानामध्ये पाहायला मिळेल. फायनलची मॅच, फायनलचा थरार. षटकाचा शेवटचा बॉल उडवला. या बॉलला समोरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल का? हो, सुरेख झेल पकडला जातोय आणि एक दर्जेदार खेळाचा करतोय अंत गोलंदाज. मुझफ्फरला बाहेर जावं लागेल आणि विकेट क्रमांक 2 इथून मैदानाच्या बाहेर. हॅलो हॅलो, माईक चेक. योगेश सर आमच्या बरोबर जोडले गेलेले आहेत. फायनलची मॅच आहे. नक्कीच सर, शेवटचं षटक पाहतोय आपण. 8वं षटक घेऊन कोण येतोय गोलंदाज, पण फलंदाजीसाठी मात्र आलाय. 73 धावा, धावसंख्या 73 धावा. आणि मैदानात आलाय लिंबाजी कायपलवाड, महाराष्ट्र पोलीस. 6 फूट उंची आणि तुफान ताकद, जबरदस्त फटके त्याच्या बॅटमध्ये, तो लिंबाजी कायपलवाड. आणि या ठिकाणी मात्र आपल्या संघाला न्याय देतोय अनिरुद्ध लक्ष्मीकांत कावीकर. गोलंदाजी मार्कवर योगेश खराडे स्वतः. या गोलंदाजामध्ये मात्र ताकद आहे. मागचा सामना ज्याने स्वतःच्या खांद्यावर घेतला, जबाबदारी स्वीकारली आणि शेवटच्या चेंडूवर सामना फिरवून आणला, तोच योगेश खराडे यावेळी मैदानात गोलंदाजीसाठी दिसतोय. समोर असतील अनिरुद्ध कावीकर, अनिरुद्ध लक्ष्मीकांत कावीकर विरुद्ध योगेश खराडे. ही बॅटल सर पाहायला मिळेल आपल्याला मैदानात. 73 धावा. अनिरुद्ध कावीकर याच्या बॅटमधून चांगला फटका, श्रावण आदमानेने सोडला झेल.
एकच धाव मिळते. अतिशय मोठ्या खेळाडूचा झेल सुटला. 74 धावा झाल्या धावफलकावर. योगेश कराडेंनी त्यांचं काम पूर्ण केलं होतं. हो, चांगली प्लॅनिंग केलेली योगेश Yes, sir. कराडीने. कारण अनिरुद्ध जर आऊट झाला असता तर मी म्हणेन ज्या गतीनं धावसंख्या होणार होती ती थोडीशी मंदावली असती. नक्कीच नक्कीच सर, ती धावसंख्या मंदावली असते. आणि आता मात्र एक हार्ड हिटर नवी मुंबई पोलीस लिंबाजी कायफलवाड. हो, इथून रनआउटचा चान्स होऊ शकतो आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न अपील केली जाते पंचांकडे. चेक केलं जाईल, चेक केलं जाईल, कारण महत्वाची विकेट आहे. अनिरुद्ध याच मैदानावर थांबणं मी म्हणेन वॉरियर संघासाठी धावा देऊन जाणारं क्षण असेल. परंतु जर रनआउटच्या स्वरूपात विकेट गेली असेल तर मात्र वॉरियर संघाचं दुर्दैव. पंच आहेत, पंच सांगतील निर्णय, बाकी कोणी बोलू नका. यस, इट्स आउट. इथून मात्र परतावं लागेल अनिरुद्धला, कारण मोक्याच्या क्षणाला वाईट बॉल आहे आणि मोक्याच्या क्षणाला मात्र बॅट हवेमध्ये राहिली आणि एक चांगला विकेट मैदानाच्या बाहेर. नक्कीच सर, शेवटचं षटक आहे, वाईड बॉल आहे. पण वाईड बॉल असताना मात्र अनिरुद्ध कावीकरच्या खेळीचा झाला अंत. एक जबरदस्त असा थ्रो पाहायला मिळाला यष्टीरक्षकाकडनं. योगेश खराडे गोलंदाजी मार्गावर असताना नवीन फलंदाज येतोय मैदानात. कोण आले? रिंकू केंद्रे. विक्रांत केंद्रे यावेळी येतोय मैदानात. आपण जबाबदारी उचलावी लागेल. हॉलिडेची जबाबदारी आहे ज्याच्या खांद्यावर, नाव त्याचं लिंबाजी कायफलवाड. चांगला फटका लिंबाजी कायफलवाड याच्या बॅटमधून. एक धाव धावून पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करेल का लिंबाजी? धावतोय दुसऱ्या धावेसाठी आणि कलेक्शन झालं नाही. 2 धावा पूर्ण झाल्या. बघा काय थ्रो केला होता, जबरदस्त. श्रावण आदवानेचा अचूक थ्रो होता. कलेक्शन होणं बाकी बाकी होतं सर. हो, अतिशय. आणि आणखीन एक निंबाजी यांची विकेट मिळाली असती तर अजून मी म्हणेन प्लस पॉइंट झाला असता गोलंदाजी करणाऱ्या टायगर संघासाठी. कारण ज्या आशेनं आपण धावसंख्येकडे पाहत होतो 100 प्लस किंवा 95, 102, 103, परंतु आता तसं होणार नाहीये. कारण आता 4 बॉल आहेत आणि कदाचित थोडंसं धावांवर अंकुश लावण्यामध्ये यश आले गोलंदाजांना. लिंबाजी कायफलवाड याच्या बॅटमधून चांगला फटका. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं योगेश गजानन जाधव यांच्याकडनं. यावेळी मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय लिंबाजी कायफलवाड. गजानन जाधव यांचं कौतुक करावं तितकं थोडंच आहे बघा सर. हो, आपल्या संघासाठी नक्कीच मी म्हणेन 4 धावा सुद्धा वाचवल्यात आणि निंबाजी हा विकेट सुद्धा जाताना पाहायला मिळेल. सांगतो, 1 मिनिट थांब ना. धावसंख्या आपण इथे धावपळकावर पाहाल. थांब 1 मिनिट, अपडेट होतंय. किती? 78 धावा आहेत धावपळकावर. 78 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ आहे शिल्लक. नवीन फलंदाज डॉक्टर सचिन जाधव. एक अनुभवी फलंदाज सचिन जाधव. 2 चेंडूंचा सामना करायचा आहे. सचिन जाधव यांना आळस झटकून मोठे फटके मारावे लागतील सर, जर संघाला 80च्या पार न्यायचं असेल तर. तसं बघायला गेलं तर टायगर संघाकडे सुद्धा आपण बॅट्समनचा पाहिला तर एकमेव ताकद जी एक जबरदस्त या संपूर्ण स्पर्धेमध्ये वर्चस्व करणारा खेळाडू महेश तोरमलकर. मला असं वाटत नाही की जर 80-85 धावांपर्यंत प्रवास केला तर मॅच बघण्यासारखी होईल एवढं नक्की. नक्कीच वन नक्कीच सर. साइडेड मॅच होणार नाही. सर सामना हा वन साइड नक्कीच होणार नाही. 4 बॉल झाले ना? 3 बॉल, बॉल, 3. 3. सॉरी 3 बॉल. 3 बॉल 3.
3 बॉल झाले. वाईड होता, एक वाईड होता. बॉलिंग ट्रॅकवर मात्र बॉलर तयार असेल नेक्स्ट बॉल साठी. या बॉलला फुलर डॉक्टर लेनचा बॉल होता आणि एक धावेसाठी या बॉलला खेळून काढलाय, सिंगल असेल. शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील. धावसंख्याचा जर विचार केला 79 धावा आहेत. 2 बॉलवर 2 मोठे फटके आले. 90 प्लस धावा होतील कदाचित, परंतु तसं होऊन देणार का गोलंदाज? योगेश बॉलिंग ट्रॅकवर आहेत. ओ, यावेळेला आपण पाहिलं बॉल वाईड असणार आहे. एक्साची 1 धाव टीमची टोटल 80 वर घेऊन जाते. सर उल्लेख करावा असं वाटतो या फलंदाजाचा. विक्रांत केंद्रे हार्ड हिटर फलंदाज आहे. अतिशय मोठे फटके त्याच्या बॅटमधून याच मैदानात यापूर्वी देखील पाहिले गेलेत. पण योगेश कराडेसारख्या चांगल्या गोलंदाजाला कशा रीतीने हँडल करेल पुढच्या 2 चेंडूवर विक्रांत केंद्रे? चांगली गोलंदाजी होतीये. ओ, यावेळेला अजून एक खराब बॉल आहे का? हो आहे. वाईट बॉल आहे. एक्साची 1 धाव देऊन जाईल. 81 धावा. 2 बॉल टाकण्यासाठी 2 खराब बॉल टाकलेत. नक्कीच सर, 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. विक्रांत केंद्रेला ताकद दाखवावी लागेल. विक्रांत केंद्रे मोठा फटका मारण्याच्या नादात विक्रांत केंद्रे पुन्हा एकदा फसतोय सर. शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या धावून पोहोचले 81 धावा. शेवटचा 1 बॉल असेल. अपेक्षा खूप असतील वॉरियर संघाच्या. जेव्हा सुरुवात केलेली खेळायला तेव्हा टार्गेट मोठा सेट केला असेल मनामध्ये, परंतु तो मला नाही वाटत तो टार्गेट त्यांच्या मनासारखा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला मोठा फटका आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली येणार आणि कोणतीही प्रकारची चुकी होत नाहीये. महेश मला धावा आहेत 81. जिंकण्यासाठी 48 बॉल मध्ये 82 धावांची गरज. चला, वॉरियर संघ मैदानामध्ये दाखल व्हा आणि टायगर संघ आपले आघाडीचे 2 बॅट्समन आपल्याला लगेच पाठवून द्यायचे मैदानामध्ये. वॉरियर संघ मैदानामध्ये यायचं आहे. अठ्ठेचाळीस बॉल आणि 82 धावांचा पाठलाग करायचा आहे. शेवटची मॅच आहे, फायनलची मॅच आहे. वॉरियर्स आणि टायगरच्या मध्ये हे तुंबल युद्ध झुंपलंय. GPL 4चं हे पर्व. चला, फिल्डिंग लावून घ्या वॉरियर. चला, फिल्डिंग लावा वॉरियर संघ. खूप उशीर होतोय कारण अजून प्राइज डिस्ट्रीब्युशन आहे. विनंती असेल वॉरियर संघाला की आपण लगेच तात्काळ क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि आघाडीचे 2 बॅट्समन आपणही मैदानामध्ये या. ऑफिशियल अंपायर्स आपणही मैदानाच्या आतमध्ये जावं अशी विनंती असेल आपणालाही. चला, फिल्डिंग सजवली जातीये. वॉरियर संघाकडून जिंकण्यासाठी 82 धावांची गरज आहे. 8 षटकांमध्ये कोण 2 फलंदाज मैदानामध्ये टायगर संघाकडून उतरताना आपल्याला पाहायला मिळतील हेही पाहणं तेवढंच महत्वाचं असेल. चला, टायगर संघ 2 बॅट्समन पाठवा मैदानामध्ये. वॉरियर संघाने क्षेत्ररक्षण लावलेलं आहे.
टायगर संघाकडून आघाडीचे 2 बॅट्समन मैदानामध्ये येताना पाहायला मिळतील. बाऐंशी धावांचा करायचा आहे पाठलाग. त्यासाठी सलामीचे 2 फलंदाज मैदानामध्ये. अठ्ठेचाळीस बॉल आणि 82 धावांची गरज आहे. आघाडीचे 2 बॅट्समन टायगर संघाकडून आलेले आहेत. गोलंदाजीची जबाबदारी कुणाच्या हातामध्ये सोपवली जाते वॉरियर संघाकडून हेही पाहणं अतिशय गरजेचं असेल. टायगर संघाची सलामी जोडी मैदानात. स्ट्राईकला योगेश खराडे आणि नॉन स्ट्राईकला महेश तोरमल आणि चेंडू मात्र नेहमीप्रमाणे हातात आहे अमोल राठोडे याच्या. पहिला चेंडू अमोल राठोडे वेगावर स्वार होऊन आलाय. पहिला चेंडू अमोल राठोडे आणि योगेश खराडे यांना टाकलाय निर्धाव. सर जसं आपण सेमीफायनलचा सामना पाहिला तसाच हा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल आशा करूयात. परंतु इथे काय घडतंय, विकेट जाताना पाहायला मिळेल. पहिला विकेट डाऊन. योगेश खराडे दुसऱ्या चेंडूवर बॅक टू द पवेलियन. कॅच कोणी घेतली? गुरु चपलवार. सर एक मोठं नाव आहे गुरु चपलवार. खरंच तर चांगला खेळाडू आहे, गुणी खेळाडू आहे गुरु चपलवार. बघा काय सुंदर झेल टिपलाय त्यांनी आणि कर्णधाराला बाकी दुसऱ्या चेंडूवर तंबूच्या आसऱ्याला पाठवलंय. कमबॅक केलंय सर. लो स्कोरिंग मॅच आहे. लो स्कोरिंग मॅच मध्ये एक मोठा खेळाडू खेळतोय समोर. नक्कीच विजयाकडे आपल्या संघाला नेईल तो. नाव आहे त्याचं महेश तोरमल. प्रचंड वेगाने खेळणं महेश तोरमलची हॉबी आहे आणि शॉट एवढे परफेक्ट असतात की अगदी तंत्रशुद्ध शॉट, पुस्तकी फटके म्हणता येतील. बघा सर महेश तोरमल याने स्वतः चेसिंग घेतली म्हणजे काहीतरी रणनीती घेऊन आलाय तो. पहिले 4-5 षटकं कुठल्याही प्रकारे रिस्क नक्कीच घेणार नाही महेश तोरमल. त्यानंतर मात्र त्याचं आक्रमण पाहायला मिळेल. हो, तसंच नॉन स्ट्राईक एंडला त्याही उद्दिष्टानं उभा आहे तो की जेणेकरून पहिल्या लिडिंग गोलंदाजाला कसं तरी सेफ हँडेड फेस करायचं, त्यानंतर आक्रमण चढवायचं. पुन्हा एक निर्धाव चेंडू जातो सर. गजानन जाधव आपण पाहतो यावेळी नॉन स्ट्राईक एंडला एक चांगला फलंदाज उभा आहे सर आणि त्याला कुठेतरी साथ द्यायची गजानन जाधवला. संघाला जर विजय मिळवायचा असेल, पहिली जीएसटी प्रीमियर लीगची ट्रॉफी जर न्यायची असेल तर गजानन जाधवला साथ द्यावी लागेल महेश तोरमलची. यॉर्कर लेन चेंडू वेगावर स्वार येऊन अचूक टप्पा. माहिती आहे अमोल राठोडला आपल्याला काय करायला पाहिजे आणि तेच करतोय अमोल राठोड. आणि वॉरियर संघाला सुद्धा माहिती आहे आम्हाला जर विजयापर्यंत पोचायचं असेल तर मोठा अडथळा आहे महेश. त्याचा विकेट मिळाला तर कदाचित विजय सोपा होऊन जाईल वॉरियर संघासाठी. नक्कीच सर. महेश तोरमलच्या विकेटसाठी तर सर्व खेळाडू एकवटतील, पण अतिशय गुणवंत खेळाडू आहे महेश तोरमल. दरम्यान पुढचा चेंडू चांगला फटका फॉलो थ्रू मध्ये. क्षेत्ररक्षण बघा, उत्साह बघा त्याचा जबरदस्त. क्षेत्ररक्षण निर्धाव चेंडूने. अजून एका चेंडूच्या निर्धाव चेंडूची सांगता होते सर. धावसंख्या आपण पाहतोय 0 या धावसंख्येवर. शेवटचा बॉल. पहिलं मेडन षटक टाकेल का अमोल राठोड? जर मेडन षटक टाकलं योगेश दिवेकर यांच्याकडनं 1000 रुपयाचं नगदी पारितोषिक असेल.
पहा योगेश सर सुद्धा आता इथे नुसते कॉमेंट्री करत नाहीये तर पैसेही लगावले जात आहेत आणि पहिलं मिडन ओव्हर इथून मात्र नावी लावलं जात आहे. अमोल दुसरं मिडन ओव्हर आहे अमोल याच्या. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत गोलंदाजी आवडली असेल तर. पहिलं मेडन षटक फेकलंय सर. पाहिलं आपण 7-8 षटकांचा सामना होता, आता 7 षटकांचा करून ठेवलाय सर. पहा इथे युट्यूब लाईव्ह पारितोषिकाला इकडे जरा फिरवा. अमोल राठोडला 2,000चं जे पारितोषिक आहे आमच्याकडून ऑनलाईन जात आहे. पहिलं आणि- मेडन षटक अमोल राठोड. जबरदस्त परफॉर्मन्स अमोल राठोड पाहायला मिळाल सर. हो आणि ज्या गोलंदाजीची गरज होती परंतु या सगळ्यामध्ये संयम जर कुणी ठेवला असेल ना तर ते नाव आहे महेश तोरमलकर याचं. हे पहा स्क्रीनवर आपण पाहू शकता पैसे पोच झालेले आहेत. महेश तोरमलकरला ही थोडस परेशान करून ठेवतायत गोलंदाज. नाव आहे लिंबाजी कायपलवाड. महाराष्ट्र पोलीस नवी मुंबईमध्ये कार्यरत आहे आणि त्याच्या अधिकार क्षेत्रात आहे. थोडंसं कुठेतरी पोलिसी दमकम दाखवणार. जरूर जरूर. आणि यावेळेला आपण पाहतोय अजून एक दर्जेदार बॉल फेकला गेलाय. कमालीचा एफर्ट लावलाय गोलंदाजानं. आता खरी इथे परीक्षा आहे कारण जवळजवळ 8 बॉल झालेत आणि एकही धाव नाहीये. नक्कीच सर. हॉलिडेचे जे खेळाडू खेळतायत सांगू इच्छितो नितीन डोरे पाटीलचे अश्रू जे या मैदानावर सांडलेत ते कुठेतरी फुकट जाऊ देणार नाहीत. यावेळी पुन्हा एकदा सुरेख चेंडू पाहायला मिळाला सर. सेमीफायनलच्या सामन्यानंतर मंत्रालयीन कक्ष अधिकारी नितीन डोरे पाटील यांचे अश्रू जे मैदानात या सांडलेले आहेत त्या अश्रूंसाठी कुठेतरी न्याय देत आहेत. 9 बॉल निर्धावचक खेळलेत. बॅटिंग करणारा टायगर संघ यावेळेला पाहिलं सिंगल धावाली. या सिंगल धावेनं टीमची टोटलचा शुभारंभ झालाय 1 या धावसंख्येनं. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते सर बघा मैदानात. धुमाळ सर कुठे असतील विनंती आहे कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. लखन धुमाळ. गुलाब जाधव जोडलेत माझ्यासोबत. बघा काय गोलंदाजी चालले. तुफान गोलंदाजी मैदानात. यावेळी मात्र सुरेख फटका, अप्रतिम फटका. क्षेत्ररक्षकाला भेदून गेलेला हा खणखणीत असा चौकार. याच वेळी एक सुरेख फटका पाहायला मिळाला गजानन जाधव यांच्या बॅटमधून. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडूला फिरकावून दिला या बाउंड्री लाईनच्या मिड विकेटच्या दिशेला 4 धावांसाठी. गजानन जाधव यांनी मात्र केलाय काउंटर अटॅक. याच 2 चेंडूवरती बॅक टू बॅक 2 चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचले 9 धावा. समीकरण बनतंय येणारे 36 चेंडू आणि 73 धावा. 36 चेंडू 73 धावा. फायनलचा सामना पाहतोय आपण. जीएसटी वॉरियर विरुद्ध विपक्ष संघ असेल जीएसटी टायगर 11. दोन्ही संघ तुल्यबल आहेत, पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत. आणि पहिल्या 2 षटकानंतर धावसंख्या 1 बाद 9 धावा. अतिशय सुरेख षटकं हाताळली. पॉवर प्लेची दोन्ही षटकं. यानंतर मात्र 36 चेंडू आणि 73 धावांची गरज. काय सामना चाललाय बघा. तोडीस तोड प्रत्युत्तर. आता मात्र मैदानात पुन्हा एकदा दिसतोय आपल्याला महेश तोरमल.
महेश तोरमलला मात्र घुटना टेक तमाशा देख असे फटके मारावे लागतील. गोलंदाजी मार्कवर अमोल राठोड पुन्हा एकदा नव्या ताकदीने नव्या उमेदीने. चेंडू हवेत आहे. अमोल राठोड चेंडू खाली आहे आणि झेल सुटला. एक उत्साहाचा माहोल टायगरच्या गोटात पाहायला मिळतोय आपल्याला. मोठ्या फलंदाजाचा झेल सुटलाय. संधी तयार झाली होती एक मोठ्या फलंदाजाचा विकेट घेण्याची, परंतु संधी मात्र गमावली आहे. आणि या 3 दिवसाच्या सामन्यात ज्यांनी उत्कृष्ट असं समालोचन केलं ते समालोचक श्री रोशन सकपाळ सर, मॅन फ्रॉम कसळखंड यांचा या व्यासपीठावर सन्मान होतोय. अभिषेक गंगावत याच्या शुभ हस्ते. चेंडू हवेत, फलंदाज होतोय बाद. गजानन जाधवचा मात्र या ठिकाणी खेळीचा होतोय अंत. कैच ऑफ द टूर्नामेंट अनिरुद्ध काविकर, क्या बात है. जीएसटी सनराइज. जीएसटी सनराइज, कल का सूरज अगर उगेगा तो आपके नाम से उगेगा, जीएसटी सनराइज के नाम से उगेगा, लेकिन उसके लिए लड़ना होगा मैदान में. वॉरियर वॉरियर माफ करा, जीएसटी सनराइजचा सूर्य मावळलाय. वॉरियर्स आहेत, वॉरियर्स को लड़ना होगा. जबरदस्त झेल पाहायला मिळाला लॉंगॉनला अनिरुद्ध लक्ष्मीकांत काविकर याच्या माध्यमातून. प्रत्येक खेळाडू खेळतोय फक्त आणि फक्त नितीन ढोरे पाटील यांच्यासाठी. यावेळी पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक धावत जातोय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय. सुटकेचा निश्वास. दोन धावा धावून घेतल्या बघा. स्वप्नील बगाडे जबरदस्त खेळ दाखवतोय. स्वप्नील बगाडे. अमोल राठोड दुसऱ्या षटकात आलाय. आपल्या 3 धावा खर्च केल्यात. यावेळी मात्र फंबल झाला. एक साधा चौकार मिळतोय. जबरदस्त असा चौकार. एक नशिबाची साथ मिळते टायगर संघाला. गोलंदाज किती चांगला असला त्याला बॅकअप देणं तितकंच गरजेचं आहे. कोण होता कोण आहे पाठीमागे तो? आशिष नेवळे याच्याकडनं झाली चूक. दरम्यान अमोल राठोड पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. चेंडू मात्र यावेळी हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल का? आणि सुरेख झेल. फलंदाज बाद होतोय. तिसरा झटका. काय करूया नको निघू दे, मग आजची मॅच होऊ दे. तिसरा गडी तंबूच्या आसऱ्याला परतलाय. परंतु एक मोठा फलंदाज मैदानात आहे. गुणवंत फलंदाज. त्याने स्वतःच्या एकतर्फी जीवावरती आपल्या संघाला फायनल पर्यंत पोहोचवलंय. हाच आहे ना? नाही हा तो. पुढचा चेंडू गोलंदाज. यावेळी मात्र लेग साईडला क्लिक केलाय. कोणत्याही प्रकारे धाव घेण्याचा प्रयत्न नाही, मानस नाही. कारण माहिती आहे महेश तोरमलला स्ट्राईकला राहणं खूप महत्वाचं आहे.
3 षटकात धावा झाल्या 16. विजयासाठी 30 चेंडू आणि 66 धावांची गरज. 30 चेंडू 66 धावा. जीएसटी टायगर संघासाठी संघर्ष करतोय योगेश आठवळे, संघर्ष करतोय महेश तोरमल. दोघांचाही संघर्ष मैदानात सुरू. स्पीडअप घ्या. 3 वाजले. वातावरण खूपच थंड आहे. आदरणीय कोकणे साहेब, राज्य विक्रीकर निरीक्षक, आपल्याला विनंती आहे जेवणाची भांडी आपल्या टीमच्या माध्यमातून इकडे आणायची आहेत. 30 चेंडू 66 धावांची गरज. 16 धावा झाल्यात. पहिल्या 18 चेंडूचा खेळ झाला समाप्त. अमोल राठोड, अतिशय नावाला साजेशी कामगिरी आज झाली आपल्याकडून. जबरदस्त गोलंदाजी दरम्यान गोलंदाजीवर मार्कवर परिवर्तन होत आहे. नवीन गोलंदाज लिंबाजी कायफलवाड येतोय गोलंदाजीसाठी. आणि लिंबाजीच्या या चेंडूवरती प्रहार केलाय. अनिरुद्ध कावीकर याचं चांगलं क्षेत्ररक्षण. लॉगॉनला एकच धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोचते 17 धावा. योगेश आठवळे यावेळी आले स्ट्राईकला. योगेश आठवळेचं कौतुक करावं तितकं थोडंच. खूपच गुणवंत असा खेळाडू आहे योगेश आठवळे. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न योगेश आठवळे यांचा. बघा, प्रयत्न असेल योगेश आठवलेला जास्तीत जास्त नॉन स्ट्राईक एंडला ठेवण्याचा आणि तसाच प्रयत्न करतायत. जास्तीत जास्त प्रयत्न योगेश आठवळे यांना स्ट्राईकवर ठेवण्याचा. वारंवार निर्धाव चेंडू जात आहेत. प्रेशर वाढतंय. पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. बघा काय रणनीती आहे. आउट करू नका म्हणतायत. म्हणजे जसं फुकलेला केलं इच्छा मरणाचा अर्ज द्यायला, तसं भाग पडा. खून का बदला खून से लेंगे. माफ करा, कोणाच्या भावना दुखावण्याचा विषय नाही, पण वातावरण शांत आहे. माझा आवाज जरी बसला असला तरी माझे हौसला अजून पण तेवढाच आहे. हौसले है बुलंद मेरे. पुढचा चेंडू. यावेळी चांगला फटका, चांगला फटका. फटका फसला. फलंदाज बाद. योगेश आठवले बॅक टू द पवेलियन. अनिरुद्ध कावीकर यांनी घेतलेला हा सुंदर कॅच. बघा, एक बाजूला महेश तोरमलला उभं ठेवलंय आणि दुसऱ्या बाजूने मात्र पोखरत घेतलंय टायगरचा संघ. काय रणनीती असेल अमोल राठोडची. अमोल राठोडची आगळी वेगळी रणनीती पाहायला मिळते. एका बाजूने संघ पोखरत घेतलाय. याच वेळी मैदानात दाखल झालाय नवीन फलंदाज कृष्णा राठोड. पण कृष्णाच्या बॅटमध्ये बाकी ताकद आहे. कृष्णाच्या खांद्यावरती टायगरच्या आशा आणि अपेक्षा. कृष्णाच्या खांद्यावर टायगरचे ओझे आणि दोरेंच्या खांद्यावर हॉलिडेचे ओझे. यावेळी चांगला फटका, सुरेख फटका. क्षेत्ररक्षण त्याहून उत्तम झाले. बघा, प्रत्येक क्षेत्ररक्षक 100% योगदान देतोय आपल्या संघासाठी. धावसंख्या 18. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. 25 चेंडू 64 धावांची गरज आहे. प्रहार करावा लागेल महेश तोरमलला परत युटर्न मारण्यासाठी. यावेळी पुन्हा एक चांगला फटका. उत्तम क्षेत्ररक्षण. अनिरुद्ध कावीकर ताकद लावतायत. अनिरुद्ध कावीकर. एकच धाव मिळते. धाव संख्या 24 चेंडू 63 धावाची गरज. 24 चेंडू 63 धावा म्हणजे सरासरी
15.5 जवळजवळ 16 धावा पाहिजेत. खूप अवघड आव्हान. या स्कोअरच्या ओझ्याखाली कुठेतरी थोडं थोडं दबत चाललाय टायगर संघ याच्या पुढे. रनरेट जो वाढलेला आहे, जो वधारलेला रनरेट आहे, त्याच्या ओझ्याखाली कुठेतरी टायगर संघ दिसतोय. फक्त 19 धावा 24 चेंडूत काढल्यात. षटकारांची गरज आहे, षटकारांची गरज आहे, बक्षिसांची गरज आहे. मला वाटलं तो सेमीफायनल सामना झाला तोच फायनलचा सामना होता जवळजवळ. आता कोण बक्षीस लावायला इच्छुक नाही. थांबा, धीर धरा. मगाशी अशीच बक्षिसं आली होती. 19 धावा झाल्या 4 षटकात. फलंदाजीसाठी स्ट्राईकला आता आलाय महेश तोरमाल. नॉन स्ट्राईकला कृष्णा. महेश तोरमलवर कुठेतरी ओझं झालंय, कारण नवीन गोलंदाज सुनील कदम विरुद्ध महेश तोरमल बॅटल पाहायला मिळेल. योगेश खराडे सर जॉईन झालेत आम्हाला. या, स्वागत आहे आपलं योगेश खराडे सर. चांगला चेंडू, चांगला फटका. एकच धाव मिळते का? दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, आउट होईल का? काय रनिंग बिटवीन द विकेट आहे बघा. जे जे खेळाडू पाहतायत ना, मोठा खेळाडू कसा गेम पुढे चालवतो पाहायचा असेल तर महेश तोरमलची पारी बघा. या योगेश सर, सामील व्हा. बघता काय ही बॅटल जी आहे ना, ही मागासपासून लोक बघत होते. तुम्ही येणार तुमची वाट बघता बघता माझा आवाज गेला आणि तुम्ही आल्या आल्या महेश तोरमलनी तुम्हाला मानवंदना देणारा चौकार मारलाय. हॅलो, या ठिकाणी हाईटच्या नो बॉल साठी चेक करता. हा, थांबा, पंच येऊ द्या. बाकी कोणी बोल नका अजिबात. मध्ये पंचच सांगतील, बाकी प्रतिक्रिया देऊ नका कोणी. कमरेच्या वरती बॉल. थांबा हो, पंच सांगतील. म्हणलं बाकी कोणी बोल नका, पंच सांगतील. नो बॉल आहे. इट्स नो बॉल. नो बॉल प्लस 4. नो प्लस 4, एकूण 5 धावा. पाहिलं दिवेकर सर, टायगर अभी जिंदा आहे. टायगर अभी जिंदा आहे. चांगला फटका. पुढचा चेंडू फ्री हिटचा चेंडू होता सर. या चेंडूवर सुरेख फटका. एक धाव धावून पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. महेश तोरमल बाकी ताकद लावतोय सर संघासाठी. 2 धावांनिशी धावसंख्या जाऊन पोचले 28 धावा. 22 चेंडू 54 धावांची गरज सर. पुढील चेंडू आणि महेश तोरमलचा विकेट. महेश तोरमल बॅक टू द पवेलियन. रणजित पाटील एकदा वावा करा जरा सर. माझा आवाज बसलाय सर. रणजित पाटीलची वावा करा योगेश सर, प्लीज प्लीज. योगेश सर, माझा आवाज बसलाय. रणजित पाटील यांनी जो कॅच पकडलाय, कॅच नव्हे तर हा कदाचित मॅच ही असेल. सुंदर कॅच आहे. वावा करा सर, माझा आवाज बसलाय प्लीज. जसं बॅटल तुम्हाला मैदानात पाहायला मिळेल ना, कॉमेंट्री बॉक्स मध्ये पण एक बॅटल पाहायला मिळेल. योगेश खराडे विरुद्ध योगेश दिवेकर. बरोबर चालू होतं सर. तुम्ही आलात, पहिला चौकार आला. दुसऱ्या बॉलात महेश तोरमल मात्र तंबूच्या आसऱ्याला गेला. हरकत नाही. आमचा दुसरा वाघ आलाय, लक्ष्मण पाटील. रणजित पाटील, तुम्हाला योगेश दिवेकर यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे, लक्षात ठेवा. तुषार सरांकडनं देखील 1000. बॉलरला आणि कॅचरला 1000. आणि लक्षात ठेवा, या मैदानात
सगळ्यांनी पैसे जमा करा पहिले. रणजित पाटील, जेवढा पगार आहे ना तेवढं बक्षीस मिळेल तुम्हाला आज. नवीन फलंदाज लक्ष्मण. जाऊ द्या सर, आवाज परत येईल. काय जबरदस्त फटका होता पाहिला सर आपण, पण फटका फसला आणि आवाजही बसला. पण हॉलिडेचे सर्व खेळाडू जे खेळतायत ना, मगाशी आपल्याला माहिती नसेल, आमचे मंत्रालयीन कक्ष अधिकारी काय झालं. दोन बॉल या इकडे या. सर या एवढा भावनिक खेळ आहे ना, क्रिकेट हा एवढा भावनिक खेळ आणि संपूर्ण भारतीय या क्रिकेटशी जोडलेत, म्हणून आज 3 वाजताना देखील आपण सगळे इथं उपस्थित आहोत. पुढचा चेंडू, चांगला फटका, जबरदस्त असा खणखणीत फटका. एकच धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोचले 30 धावा. 19 चेंडू 52 धावांची गरज. चेंडू 19, 52 धावा. नितीन ढोरे पाटील, तुमच्या अश्रूची फुले नक्की होतील, लक्षात ठेवा. पुढचा चेंडू. योगेश सर, रणजित पाटील, ऑल हॉलिडे फॅन फॉर यू. सगळे तुमचे उपकाराचे ऋणी आहेत, सगळे हॉलिडे. आज तुमच्याच नावाचा गजर असेल. खरंच कौतुक करावं तितकं थोडंच आहे. अमोल राठोड याचं काय षटक टाकलं अमोल राठोड्यानं. पहिलं निर्धाव षटक अमोल राठोडचं. बघा, बाहेर या ओरडायचं ना कोणी, बाहेर या. जल्लोष आहे ना, जल्लोष. आपलेच आहे, टायगर पण आपलाच आहे, हॉलिडे पण आपलाच आहे. धावसंख्या झाले 18 चेंडूत 52 रन पाहिजे. 5 ओव्हर 30, 18 चेंडूत 52 धावांची गरज. आणि चांगला फटका मारण्याचा प्रयत्न. एक धाव धावून पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, दुसरी धाव देखील धावून पूर्ण. बघा कोणत्या प्रकारे हार मानायला तयार नाहीत दोन्ही खेळाडू. सर योगेश सर, माईक ठेवलात योगेश सर, तुम्ही माईक घ्या हातात पहिला. ज्यासाठी तुम्ही आलात समालोचन कक्षात, काम पूर्ण करून जायचं आपल्याला दोघांना. यावेळीच जबरदस्त फटका. एकच धाव मिळते. जर सामना जिंकायचा असेल ना योगेश सर, तर मोठे फटके येणं गरजेचं आहे. सिंगल डबलनी काही होणार नाही. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा चांगला फटका. खणखणीत असा षटकार पाहायला मिळाला योगेश सर. जबरदस्त षटकार. कोण आहे? लक्ष्मण पाटील. तुम्ही सांगितलं होतं लक्ष्मण पाटील चांगला फलंदाज आहे, त्याच्या बॅटमधून खणखणीत षटकार. लागलंय त्याच्या, लागलंय. जर जास्त लागला असेल बाहेर घेऊन जा. धावसंख्या जाऊन पोहोचले
43 धावा. एवढं बोलायची पण ताकद नाही माझ्यात आता. तुम्हाला सर या ना. नाही, मी आता मोबाईल इथेच आहे ना माझा. एक बॉल राहिलाय ना. 12-37. 12 चेंडू 37 धावा लागतायत. एक रन घ्या. विकेट. विकेट किती गेले? 6 विकेट. अरविंद ए आर्या
समीकरण आहे 9 चेंडू 35 धावा. गोलंदाजी मार्कवरती अनिरुद्ध कावीकर, तर फलंदाजी मार्कवरती जर्सी नंबर 45 अरविंद पारदी. पुढचा चेंडू अचूक टप्प्यावर टाकलेला चेंडू, चेंडू जातो निर्धाव. विकेट किपर कदमांना याच्या हातामध्ये. समीकरण बनतंय 8 चेंडू 35 धावा. या जीएसटी प्रीमियर लीग सीझन 4चा हा अंतिम सामना जीएसटी वॉरियर्स वर्सेस टायगर्स 11. ब्लॅक होलमध्ये टाकलेला हा चेंडू, चेंडू जातोय, एष्ट्यांचा वेध घेतोय फलंदाज आणि या संघाचा कर्णधार अरविंद पारदी मात्र यावेळी होतोय बाद. समीकरण बनतंय 7 चेंडू 35 धावा. अंतिम सामना झाल्यानंतर लगेचच पुढच्या 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी फायनल सेरेमनी होणार आहे आणि केवळ 5 मिनिटाचा हा कार्यक्रम असणार आहे, कारण वेळेच्या अभावी आपण बरेचसे कार्यक्रम आटोपते घेत आहोत. सर्व स्वयंसेवकांना विनंती आहे, कृपया आपापलं साहित्य त्या त्या ठिकाणाहून घेऊन इकडे स्टेजकडे यायचं आहे. पुढचा चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकलेला पुन्हा चेंडू. बनी सुद्धा यावेळी होतोय त्रिफळाचीत. या ठिकाणी अनिरुद्ध कावीकर हॅट्रिक चान्स वरती आहे. समीकरण आहे 6 चेंडू 35 धावा. या ठिकाणी सुनील अण्णा कदम या ठिकाणी नॉन जीएसटी संघ मालक सुनील अण्णा कदम यांनी एक चांगला संघ या ठिकाणी आपला बांधलेला दिसतोय आणि एक चांगलं प्रदर्शन संपूर्ण स्पर्धेदरम्यान त्याच्या टीमकडून पाहायला मिळालेलं आहे. समीकरण आहे 6 चेंडू 35 धावा जीएसटी टायगर्स 11 साठी. जीएसटी वॉरियर्स या संघासाठी शेवटचं षटक घेऊन येत आहेत माधव गुरु चप्पलवार आणि फलंदाजी मार्कवरती आहेत लक्ष्मण पाटील. पुढचा चेंडू या ठिकाणी समीकरण आहे 5 चेंडू 35 धावा. लक्ष्मण पाटील यावेळी होते बाद. समीकरण आहे 4 चेंडू 35 धावा. आणि टीम होते ऑल आउट. या ठिकाणी जीएस ऑल आउट या ठिकाणी जीएसटी वॉरियर्स या संघाने जीएसटी प्रीमियर लीगच्या या 4थ्या पर्वाचं विजेतेपद पटकावलेलं आहे. जीएसटी वॉरियर्स या ठिकाणी
ते ऐकत नाही